बघा, सायन्स 2 चा फर्स्ट लेसन आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. आपण ह्या लेसन मध्ये इंट्रोडक्शन बघतो आहे हेरिडिटीचं. ऍक्च्युली 9th ला असताना तुम्ही हेरिडिटी बऱ्यापैकी जवळून अभ्यासलाय. पुढे एक स्क्रीन दिसतंय तुम्हाला, त्या स्क्रीन मध्ये बघा एक व्यक्ती दिसतोय. धिस मॅन इज टॉल, ओके, ही इज शॉर्ट. एक उंच मनुष्य आहे, एक छोटा बुटका म्हणूया आपण. दुसरा एक पिक्चर ज्या वेळेला तुम्ही बघताय त्यावेळेला दोन मुली दिसतील, दोन व्यक्ती आहेत. त्याच्यातल्या एका मुलीचे केस बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर स्ट्रेट आहेत, एकीचे कर्ली आहेत. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोन व्यक्ती दिसत आहेत, त्यातील एक व्यक्ती दिसायला गोरी आहे. धिस गर्ल हॅज अ फेअर कॉम्प्लेक्शन, धिस बॉय हॅज अ डार्क कॉम्प्लेक्शन. कसा आहे तो? दिसायला डार्क आहे, त्या मानाने सावळा आहे. ठीक आहे. त्या चित्रात तुम्हाला दोन झाडं दिसतील. एक जरा मोठं झाड आहे, त्याला आपण म्हणूया टॉल प्लांट. दुसरा आहे शर्ब, झुडूप आहे. ठीक आहे. ह्या चित्रामध्ये आणखी तुम्हाला पक्षी दिसतील. या पक्ष्यांच्या चोचीच्या रचनेकडे बघा. द स्ट्रक्चर अँड कलर ऑफ अ बिग्स डिफरंट बर्ड्स. त्या पक्ष्यांच्या ज्या चोची आहेत पोरांनो, त्या चोची कशा आहेत तर वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या रचनेत बदल तुम्हाला सापडतोय, विविधता सापडते. आता यात एक गोष्ट अशी अभ्यासण्यासारखी आहे की हे सगळे जे फीचर्स जे आपण आधीच्या चित्रामध्ये बघितले, जसं उदाहरणार्थ हाईट ऑफ बॉडी, हेअरस्टाईल, कॉम्प्लेक्शन, हाईट ऑफ ट्री है ना, किंवा टाइप्स ऑफ बिग्स, हे सगळे काय आहेत? दीज आर बॉडी फीचर्स, शरीर रचना. यालाच आपण बायोलॉजिकल कॅरेक्टर्स असं सुद्धा म्हणतो. आता ह्या बायोलॉजिकल कॅरेक्टर्सला जवळचा संबंध येत असतो. तो कशाशी? तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या डीएनएशी. ठीक आहे. दीज बॉडी फीचर्स आर पास फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. बरोबर आहे. हे तुम्ही लास्ट इयर पण शिकलेले. आपल्या शरीरातले जे स्वरूप असतात, जे गुणधर्म असतात, ते आपल्या पालकांकडनं आपल्यापर्यंत आलेले असतात. म्हणजेच एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे काय केले जातात? हे गुणधर्म दिले जात असतात. त्याला हेरिडिटी असं म्हटलं जातं, त्याला अनुवंशिकता असं म्हटलं जातं. आता त्याच्या मागे कारण काय ते बघूया. तुम्हाला एक सेल दिसते, तुम्हाला माहिती पेशी. पेशी म्हटलं की त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं. आता ह्या क्रोमॅटिन फायबर हे आपण अभ्यासलंय बघा याच्या आधी. क्रोमोझोम्स सेलमध्ये असतात. आता याच्या बाबतीतलं थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया आपण. सायंटिस्ट वॉल्टर सटन आणि theodore बोरिस नावाचे दोन शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. त्यांनी दोघांनी पेअर्ड क्रोमोझोम्स हे पेअर्ड फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. ग्रास ओपरवरती त्यांनी हा प्रयोग सगळ्यात पहिल्यांदा केला आणि तो त्यांनी यशस्वी केला. आणि क्रोमोझोम नेहमी जोडी जोडीने येतात, पेअर फॉर्म मध्ये येतात, हे त्यांनी दाखवून दिलं. आता ही जी आकृती आहे ही आहे क्रोमोझोमची. तुम्ही लास्ट इयर क्रोमोझोमला अभ्यासला आहे, क्रोमोझोमचे टाइप्स बघितला आहे. आता बघा, ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए. प्रत्येक क्रोमोझोम हा डीएनए पासून बनलेला आहे. डीएनए मीन्स व्हॉट? डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. आकृतीमध्ये जो तेवढा स्पेसिफिक भाग दिसतो, जे स्ट्रेन दिसतोय, त्याला जीन्स असं म्हटलं जातं, जनुक असं म्हटलं जातं. ह्या जनुकाच्या एका सरळ साखळीतनं पूर्ण एक स्ट्रक्चर बनत असतं, त्याला आपण डीएनए असं म्हणत असतो. यामध्ये काय असतं पोरांनो? जेनेटिक मटेरियल. काय साठवलेलं असतं याच्यामध्ये? सगळं जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. आता बघा, आपण काही शास्त्रज्ञांची ओळख करून घेऊया. ऑसवर्ड एव्हरी आणि मॅकलेन मॅककार्टी 1944 मध्ये. यांच्या जोडीला कॉलिन मॅकलिओड नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय दाखवलं? इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डीएनए जेनेटिक मटेरियल कन्सिडर करतो. ह्या डीएनए मध्ये जेनेटिक मटेरियल असतं हे सांगण्याचा प्रयत्न ह्या शास्त्रज्ञांकडनं झालेला आहे. जीन्स किंवा जनुक जे असतात ते बायोलॉजिकल कॅरेक्टर हे घेऊन येत असतात किंवा दुसऱ्या पिढीपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस असतो. हे सगळं करत असताना पोरांनो काही केमिकल्स फॉर्म मध्ये स्ट्रक्चर तयार होत असतं आपल्या डीएनए मध्ये. त्याला जेनेटिक्स कोड असं म्हटलं जातं. बघा आकृतीमध्ये जे दिसतंय तुम्हाला CGAT, त्यांना ज्या फॉर्मॅटमध्ये बसवलंय दॅट इज जेनेटिक कोड.
त्याला आपण पॉलिमरायझेशन असं पण म्हणतो, आणि पुढे याचंच रूपांतर अॅमिनो ऍसिड मध्ये झालेलं बघायला मिळतं. आणि ऍट द एंड याचा जो रिझल्ट असतो ते असतं प्रोटीन सिंथेसिस. आणि ह्या सगळ्याला आपण जे काही रिझल्ट मिळतो तो बायोलॉजिकल कॅरेक्टर मध्ये बघायला मिळत असतो. जसं झाडाची उंची म्हणा, पक्ष्यांचे वेगवेगळ्या चोचीचे आकार म्हणा, किंवा एखादी व्यक्ती गोरी असणे किंवा सावळी असणे म्हणा, ह्या प्रकारचे कॅरेक्टर. आता बघा, हे जे जेन्स असतात हे जेन्स डीएनएशी तुम्हाला एक कळलं असेल की डीएनएचा जीन्सशी संबंध आहे. ह्या डीएनए पासून आरएनए च्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट्स केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे कार्य घडून आणले जात असतात. लेट अस सी द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. त्यासाठी पहिल्यांदा आपण डीएनएचं एक स्ट्रक्चर बघून घेऊया. ठीक आहे, बघा, विच फॉर्म्स टू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. ऍक्च्युली डीएनए ना काही कॉम्प्लिमेंटरी फॉर्म पासून तयार झालेला असतो. ऑल द साइड ऑफ दिस स्ट्रँड एव्हरी शुगर इज अटॅच टू नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेसेस आहे, ऍडेनाइन, ग्वानिन सारखे नायट्रोजन बेसेस तुम्ही ऐकले असतील. हे नायट्रोजन बेसेस शुगर फॉर्मॅटला अटॅच केले जात असतात. एस स्टँड्स फॉर शुगर आणि P stands for protein. There are 4 types of nitrogenous bases. तुम्ही ऐकून आहात. S stands for adenine, G stands for guanine, C stands for cytosine and T stands for thymine. आणि ज्या कोर्स मध्ये तुम्ही जे CT वगैरे जे बघितलं ते हेच शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिलेले आहे. adenine only pairs with thymine. याला हायड्रोजन बॉन्ड असं बाय 2 हायड्रोजन बॉन्ड, 2 हायड्रोजन बॉन्डने ऍडेनाइन हा थायमिन बरोबर पेअर करत असतो. अँड ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. हा सुद्धा 3 हायड्रोजन बॉन्ड बरोबर कनेक्ट करत असतो. हे पण लक्षात ठेवा, कधी कधी रिलेशन किंवा मॅच द पेअरला हे विचारलं जातं. दिस स्ट्रक्चर लुक्स लाईक अ लॅडर विथ अ रंग इन बिटवीन. तुम्ही 9th ला असताना शिकला. हा डीएनएची जी रचना आहे, एखादी शिडी ज्या वेळेला तुम्ही ट्विस्ट कराल त्यावेळेला तिची रचना कशी असेल तशा स्वरूपामध्ये डीएनएची रचना बघायला मिळते. याचा अर्थ आपण कन्क्लुजन काय करणार, शुगर प्लस नायट्रोजन बेस इज इक्वल टू काय होत असतं, न्यूक्लियोटाइड तयार होतं पोरांनो. आणि न्यूक्लियोटाइड प्लस फॉस्फेट दॅट इज न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, शुगर प्लस नायट्रोजन बेस इज इक्वल टू नायक्लोसाइड आणि नायक्लोसाइड प्लस फॉस्फेट इज इक्वल टू नायक्लियोटाइड. ठीक आहे, आता बघा, अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स इज कॉल्ड कोडॉन. हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. 3 बघा, जसं शुगर प्लस प्रोटीन, शुगर प्लस प्रोटीन, शुगर प्लस प्रोटीन आणि ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन एकत्र आलंय. ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स इज कॉल्ड कोडॉन. याला काय म्हणायचं, कोडॉन म्हणायचं. बघा 3 ग्रुप तुम्हाला समोर दिसत आहे, याला कोडॉन म्हणणार. दिस 2 strands of DNA are coiled around each other forming the double helix structure. म्हणजे शिडी सारखं डबल हेलिक्स ट्विस्ट केल्यानंतर शिडी कशी दिसेल त्या स्वरूपाचं जसं तुम्हाला आता आकृतीमध्ये बघायला मिळतं, हलतंय बघा ते, त्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. रायबोन्यूक्लिक ऍसिड दॅट इज आरएनए. आरएनए इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ऍसिड ऑफ द सेल. सेल मधला हा जो आरएनए आहे पूर्ण डीएनए नंतरचा आणखी एक महत्वाचा घटक आहे, न्यूक्लिक ऍसिड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियोबेसिस आहे, हेलिक्स शुगर आहे. ठीक आहे, विच इज मेड अप ऑफ शुगर, फॉस्फेट, बॅकबोन अँड 4 टाइप्स ऑफ नायट्रोजनियस बेसिस. असं डीएनए मध्ये काय होतं, ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन होतं. फक्त आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी काय रिप्लेस होत असतं पोरांनो, युरासिल रिप्लेस होत असतं. बाकी ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन तसल्या तसे असतात. द न्यूक्लियोटाइड दॅट इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ आरएनए. तर न्यूक्लियोटाइड काय आहे, आरएनएचा एकदम छोटा स्मॉलेस्ट युनिट आहे, त्याची चेन आहे असं आपण म्हणूया. लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म द मॅक्रो मॉलिक्युल्स ऑफ आरएनए. हे अनेक न्यूक्लियोटाइड्स ज्या वेळेला एकत्र येतात बॉन्ड फॉर्मॅटमध्ये त्यावेळेला त्याचा जो काही घटक तयार होतो त्याला मॅक्रो मॉलिक्यूल आरएनएचा म्हटलं जातो. आता बघा, अकॉर्डिंग टू द फंक्शन देर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. आता हे 3 टाइप्स ऑफ आरएनए मागच्या वर्षीच तुम्हाला इंट्रोडक्शन दिले गेलेले आहे. रायबोसोमल आरएनए दॅट इज आरआरएनए, अ कंपोनंट ऑफ अ रायबोसोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. याचं सगळ्यात महत्वाचं काम असतं प्रोटीन सिंथेसिसचं. मॅसेंजर आरएनए, एमआरएनए आपण त्याला म्हणतो, कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स
दॅट इज डीएनए. ठीक आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणूया की जी इन्फॉर्मेशन असते प्रोटीन सिंथेसिस साठी ती जीन्स किंवा डीएनए मार्फत ती कलेक्ट केली जाते. इन्फॉर्मेशन बघा 3 न्यूक्लियोटाइड, तुम्ही जर नीट बघाल आता आकृतीमध्ये 3-3चा जो ग्रुप तुम्हाला दिसतोय तो 3-3 फॉर्मॅटमध्ये तो न्यूक्लियोटाइड आहेत आणि याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द बघा आता ट्रान्सफर आरएनए म्हणजे टीआरएनए. आता त्याचं फंक्शन काय असतं, अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ एमआरएनए कॅरीज द अमिनो ऍसिड अप टू द रायबोझोम, म्हणजे रायबोझोम पर्यंत अमिनो ऍसिडला घेऊन जाण्याचं काम तो करत असतो. आणि त्याचं जे इन्फॉर्मेशन असते, जो मेसेज असतो तो हा एमआरएनए एक माध्यम म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए असं म्हटलं जातं. आता इथे काय होत असतं पोरांनो, हे जे 3 न्यूक्लियोटाइड्स असतात याचा इथे अँटीकोड तयार केला जातो. म्हणजे कुठलाही जर कोड असेल तर ते रीड करायला तुम्हाला माहिती आहे, जसं अँटीकोड असतो तसाच डीएनए मध्ये जो कोड आहे त्याचा पण अँटीकोड असतो. आता बघा, टू प्रिपेअर अ डिलिशी वी रिक्वायर 3 थिंग्स. कुठलाही एखादा अन्नपदार्थ तुम्हाला छान तयार करायचं तर तुम्हाला कशा कशाची गरज असते, एक तर रिसिप्ट, त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आणि किचन. म्हणजे थोडक्यात काय, ती वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला एक डाटा लागेल, बरोबर आहे, ठिकाण लागेल आणि त्या वस्तू लागतील ज्यांच्यापासून तुम्ही त्या तयार करणार आहात. आता इथं हा विषय वेगळा कसा आला, टू प्रिपेअर प्रोटीन वी रिक्वायर 3 थिंग्स. आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन प्रोडक्शन होत आहे ते तयार करण्यासाठी सुद्धा 3 गोष्टींची गरज आहे पोरांनो. रिसिप्ट, दॅट इज डीएनए जेन्स, ठीक आहे, ज्याला आपण डाटा म्हणूया, जेनेटिक कोड म्हणूया. इन्ग्रेडियंट्स, त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपल्याकडे कुठले आहेत, अमिनो ऍसिड आहेत. आणि किचन म्हणजे काय असेल की जिथं ऍक्च्युली ही साईट आहे, जिथं ही प्रक्रिया होते, दॅट इज रायबोझोम. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस स्टोअर इन डीएनए बट डीएनए इज प्रेझेंट इन न्यूक्लियस. ठीक आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोटीन फॉर्मॅटमध्ये डीएनए मध्ये स्टोअर केली जाते. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की डीएनए कुठं असतो, केंद्रकामध्ये असतो, न्यूक्लियस मध्ये असतो. इन इट कॅन नॉट कम आउट इन द सायटोप्लाझम. बरं, न्यूक्लियस जर सोडलं तर तुमच्या डीएनएला सायटोप्लाझम मध्ये एंट्री मिळत नाही. व्हेअर द अमिनो ऍसिड आर प्रेझेंट, बाहेर जे सगळे दिसत आहेत कलर फॉर्म मध्ये ते अमिनो ऍसिड आहे आणि तिथपर्यंत त्या सायटोप्लाझम पर्यंत डीएनए येऊ शकत नाही. सो द प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए थ्रू आरएनए. म्हणून या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा आहे की आरएनएच्या मदतीने डीएनए काय करत असतं, प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रोटीन प्रोडक्शन शरीरामध्ये करत असतं. एमआरएनए इज प्रोड्यूस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. डीएनए मध्ये जे सिक्वेन्स आहे लक्षात घ्या, त्या सिक्वेन्सच्या मदतीने एमआरएनए काय करत असतो, तर एक आपण ज्याला म्हणूया की न्यूक्लियोटाइड्स तयार करत असतो डीएनए वरती. त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणत असतो पोरांनो, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया आता. द 2 स्ट्रँड्स ऑफ डीएनए सेपरेटेड फ्रॉम इच अदर. 2 स्ट्रँड आहे डीएनएचे, ते एकमेकांपासून काय केले जातात, सेपरेट केले जातात. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड ऑफ डीएनए आर यूज इन दिस प्रोसेस. प्रोटीन प्रोडक्शनच्या ह्या प्रक्रियेमध्ये फक्त एकच स्ट्रँड वापरला जातो. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स इन एमआरएनए बीइंग प्रोड्यूस, एक विशिष्ट प्रकारचा सिक्वेन्स आहे एमआरएनएचा, तो न्यूक्लियोटाइडच्या फॉर्मॅटमध्ये तो काय केला जातो, एमआरएनए मध्ये तयार केला जातो. इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द डीएनए स्टँड यूज फॉर सिंथेसिस. आणि ह्याच डीएनए स्टँडचा काय केला जातो, इथे वापर केला जात असतो. ठीक आहे, द एमआरएनए फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. बघा, त्या न्यूक्लियस मध्ये तयार झालेला जो एमआरएनए आहे तो सायटोप्लाझम मध्ये येतो. सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर एमआरएनए ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. डीएनए कडनं आणलेला जो कोडेड मेसेज आहे तो एमआरएनए कडे आहे. द कोड्स फॉर अमिनो ऍसिड, हे सगळे कोड्स कोणासाठीचे असतात, अमिनो ऍसिड साठीचे असतात. 3 न्यूक्लियोटाइडचे फॉर्मॅट तयार होतात, त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. बघा, हे पण समजून घ्या, आधी एक्सप्लेन झालंय. इच एमआरएनए इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. असे हजारो ट्रिपलेट कोडॉन तयार होत असतात. ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अमिनो ऍसिड. 20 अमिनो ऍसिड संबंधाचा ट्रिपलेट कोडॉन आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी याबाबतचं भाष्य केलं होतं, कोरोना याबाबतचं संशोधन केलंय आणि म्हणून 1968 ला त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेले आहे.
इन द सायटोप्लाझम द mRNA बाइंड्स टू रायबोझोम. बघा, मग सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर mRNA काय करतो, रायबोझोमला बाइंड करतो, एकत्र आणतो ऍज पर द मेसेज ऑन mRNA. mRNA जो मेसेज आणलेला आहे त्या मेसेजच्या अनुषंगाने हे घडत असतं, होत असतं. अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. नंतर हा अमिनो ऍसिड tRNA मार्फत काय केला जातोय, सप्लाय केला जात असतो. फॉर दिस बघा, आता सिक्वेन्स बघा, चेक जर कराल तुम्ही, युरासिल, गुआनिन हे तुम्ही आधी बघितलं तेच आहे. आता इथे काय होतो, अँटीकोडॉन केला होतो, कॉम्प्लिमेंटरी एक सिक्वेन्स तयार होतो mRNA मध्ये, त्याच्यापासून अँटीकोडॉन होतं आणि एक जो कोडॉन आणलेला असतो त्याचा इथे अँटीकोडॉन केला जात असतो. दॅट इज कॉल्ड ट्रान्सलेशन. म्हणजे एक प्रकारे भाषांतरण केलं जातं म्हणून त्याला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. द अमिनो ऍसिड ब्रॉट इन द tRNA आर बॉन्डेड टुगेदर. tRNA ने आणलेलं जे अमिनो ऍसिड आहे त्याला एकत्र केलं जातं, पूर्ण बॉन्ड केलं जातं. त्याला पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतात. एकत्र ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला विथ द हेल्प ऑफ rRNA. यासाठी कशाची मदत घ्यावी लागते आपल्याला, rRNA ची मदत घ्यावी लागते. अशा पद्धतीने हे पेप्टाइड बॉन्ड एकमेकांमध्ये बद्ध होत असतात आणि तयार होत असतात. ड्युरिंग धिस प्रोसेस the ribosome keeps on moving from one end from mRNA to another end. अशा ह्या प्रोसिजर मध्ये पोरांनो हा जो रायबोझोम आहे तो काय करतोय, सतत मूव्ह करतोय. कसा मूव्ह करतोय, फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अनदर. mRNAच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे काय करतो, तो सतत मूव्ह करतोय. ठीक आहे, बघा या स्वरूपाचं त्याचं सततचं मुवमेंट हे सुरू असतं. जोडले जातात ते एकमेकांशी पेप्टाइड बॉन्डने आणि पुढे काय होत आहे, सततची ही मुवमेंट होते. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. लॉन्ग चेन ऑफ अमिनो ऍसिड, प्रोटीन, सच मेनी पॉलीपेप्टाइड्स चेन्स तयार होतात. अशा प्रकारच्या खूप सारे पॉलीपेप्टाइड चेन तयार झाल्या आणि त्यातून कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म होतं. प्रोटीन कंट्रोल बघा, आता हे जे तयार झालेलं प्रोटीन आहे पोरांनो, हे आपल्याला व्हेरियस बॉडी ऍक्टिव्हिटीज जे आहे, फंक्शन आहे, त्यांच्या कंट्रोलसाठी सुद्धा लागत असतं. एवढंच नाही तर आपलं अपिअरन्स, आपलं लिव्हिंग जे काय आहे, आपलं स्ट्रक्चर, यासाठी सुद्धा या तयार होणाऱ्या प्रोटीनची गरज असते. बघा, आपण काही सायंटिस्ट इंट्रोडक्शन बघूया. द फ्रेंच जेनेटिस्ट फ्रँकोस जेकब अँड जॅक्यू मॉनोड 1961 ला प्रपोज द मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल तयार केलं. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल. हा प्रयोग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा डीएनएच्या मदतीने बॅक्टेरियाच्या सेलवरती केला होता. इट हेल्प्स टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. म्हणजे डीएनए मध्ये जे आतापर्यंतचे जेनेटिक कोड्स लपलेले होते ते ह्या शास्त्रज्ञांनी जगासमोर आणले. इट हेल्प्स टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स ऑफ हिडन इन डीएनए. देअरबाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज. आज विज्ञानामध्ये जी डीएनए टेक्नॉलॉजी आहे पूर्ण, ती डीएनए टेक्नॉलॉजी ह्याच संशोधनातून पुढे आलेला एक खूप मोठा प्रकार आहे. ठीक आहे, विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. पुढे जाऊन हेच तंत्र जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर. बघा, मग आता आपण जे अनुवंशिकता किंवा हेरिडिटीचं जे विज्ञान बघितलं ते कशा कशासाठी उपयोगी ठरतं, तर रोगांचं जे डायग्नोसिस असतं, म्हणजे रोग शोधून काढणं, त्याच्यावरचं जे ट्रीटमेंट असतं आणि रोग होऊ नये यासाठी घेतली जाणारी प्रिव्हेंटिव्ह जी काळजी असते है ना, जे काही तंत्र असतं, त्या तिघांसाठी सुद्धा ह्या प्रकारचं जे हेरिडिटीचं सायन्स आहे ते उपयोगी ठरत आहे. The science of heredity is useful for production of hybrid varieties of animal and plants. याच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगल्या दर्जाच्या वनस्पती काही हायब्रिड प्रोडक्शन बाजारात आणण्यासाठी, ते प्राण्यांचं असू द्या किंवा वनस्पतींचं असू द्या, त्यासाठी सुद्धा जेनेटिक इंजिनिअरिंग काम करतं. इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स ऑर यूज. जसं उदाहरणार्थ दुधाचं दह्यात रूपांतर करणं, ह्या दुग्धजन्य अनेक पदार्थ बाजारामध्ये आणणं, ब्रेड बनवणं, काही औषधी बनवणं, ह्यामध्ये सुद्धा ह्या मायक्रोब्सचा वापर केला जातो. जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर होतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्व्स ड्यू टू जीन्स ओनली. म्हणजे आता याच्यात कन्क्लुजन तर आपण असं काढू शकतो की प्रत्येक सजीव हा स्वतःसारखा दुसरा सजीव तयार करतो, पण त्यासाठी त्याला कशाची गरज असते, जनुकांची गरज असते. सम ऑफ दी जीन्स आर
ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. आता एक पिढी दुसऱ्या पिढीला ज्या वेळेला जनुक देते त्यावेळेला काही जनुकांमध्ये अजिबात बदल घडलेले नसतात, हे पण लक्षात घ्या. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणूनच की काय की बऱ्याचदा होणारी जी अपत्य असतात त्यांची गुणधर्म, दिसणं किंवा स्वरूप, स्वभाव हे त्यांच्या आई वडिलांप्रमाणेच असू शकतात. समटाइम्स सडन चेंजेस अकर इन दिस जीन्स. कधी कधी पण अचानक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जनुकांमध्ये बदल बघायला मिळतात. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जेन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज. बघा काही काही वेळेला ह्या न्यूक्लियोटाइड मध्ये काही बदल होतात बघा, जसे आपापसात एक्सचेंज झाले ते बदल आणि त्याच्यामुळे ते मायनर चेंजेस बघायला मिळतात. हे जे बदल होतात ह्या बदलांचा परिणाम जो असतो त्या परिणामाला म्युटेशन असं म्हटलं जातं. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही काही बदल पोरांनो खूप सूक्ष्म असतात, न दिसण्यासारखे, पण काही बदल हे अगदी लक्षात येण्यासारखे असतात. त्याचं उदाहरण बघूया. म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स ड्यू टू सिकल सेल ॲनिमिया. तुम्ही मागच्या वर्षी सिकल सेल ॲनिमिया नावाच्या रोगाचा अभ्यास केलाय पोरांनो. त्यात नॉर्मल जी सेल असते ती माहिती तुम्हाला, आणि सिकल सेलमध्ये ती चंद्राकृती होते आणि त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कशी होत जाते, कमी होते हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे. दिस इज अ एव्हर लास्टिंग प्रोसेस. आणि हे जे काही छोटे छोटे बदल होत जातात हे बदल अगदी एव्हर लास्टिंग, सतत आणि कंटिन्युअस फॉर्म मध्ये चालणारे सुद्धा असू शकतात. दिस इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे डार्विनचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मांडण्यासाठीचा हे एक प्रूफ आपण कन्सिडर करू शकतो. बघा 1991 मध्ये ल्यूक डी वेरिस नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले पोरांनो. द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी. तर ही म्युटेशनल थेअरी सगळ्यात पहिल्यांदा मांडणारे ते होते, लक्षात घ्या. 1901 मध्ये त्यांनी ही थेअरी मांडलेली आहे. ठीक आहे. आता पोरांनो नेक्स्ट जातो आहे आपण इव्हॅल्युशन. ठीक आहे. इव्हॅल्युशन बद्दलची इन्फॉर्मेशन आपण सविस्तर बघूयात.